छत्रपती शिवाजी महाराज की। ये देखो गाइस, पूरे कलाकार लोगों के लिए ब्रेकफास्ट के लिए यहाँ पे व्यवस्था की गई है। चाय नाश्ता कलाकारों को, पूरे टीम को यहाँ पे आप देख रहे हो। ये देखो कैरेक्टर रेडी होने के बाद कैसे दिख रहे हैं, देख रहे हैं। ये देखो गाइस, फेटे बांधते हुए तुषार उसके काका। इस तरह से ये पूरा करना पड़ता है आर्टिस्ट को रेडी। बोल ना त्यामध्ये बोल नमस्कार बोल पहिले नमस्कार तू प्रश्न विचार। तर तुमचं नाव आणि तुम्ही काय काय करता याच्यामध्ये रोल, तर थोडंसं तुम्ही सांगा तुमच्याबद्दल। नमस्कार, माझं नाव अवधूत दाहिबर। अच्छा, मी याच्यात मुघल लालकारीचा रोल करतो। ओके। तर कसं वाटतं तुम्हाला हे रोल करून आणि कसा अनुभव आहे तुमचा? ह्याचा अनुभव फार वेगळा असतो। तसं नाटकं केलेली आहेत मी भरपूर, त्याचा अनुभव आणि ह्याचा अनुभव फार वेगळा येतो। टीम पण मोठी आहे, सगळ्यांशी कोऑर्डिनेट करताना वगैरे। परत जे मेकअपला दादा असतात, जे ड्रेपरीला दादा असतात, ते चांगली मदत करतात। त्यांच्या मदतीशिवाय एवढं होणं, हँडल होणं सोपं नाही आहे कुणाला पण। तर मग मी त्यांना पण थँक्यू बोलतो, सगळ्यांनाच की कोऑर्डिनेशन चांगलं इथं असतं ह्या टीमचं जास्त करून तरी। शिवपुत्र संभाजीचं म्हणजे काय प्रॉब्लेम वगैरे कधीच नाही आलेला अजून तरी। नाटकाबद्दल काय सांगताल तुम्ही थोडंसं? नाटकाबद्दल तसं ते बघायला गेलं तर मग एशियातलं सगळ्यात मोठं महानाट्य आहे आत्ता तरी। आणि हे असं जुनं आहे आणि ह्याचे ॲप्रॉक्स 250 प्लस प्रयोग झालेले आहेत आत्तापर्यंत तरी, म्हणजे 275 क्रॉस केलेले असतील तरी। खूप म्हणजे मजा वाटते करताना। अच्छा, आणि अजून मजा येत राहील। चालेल चालेल, धन्यवाद तुमचं मनोगत व्यक्त केल्याबद्दल। ये देखो, इनको ये शिवाजी महाराज इनकी ये पगड़ी पहना रहे हैं, आप देख रहे हो। छत्रपति शिवाजी महाराज की जय। तू थोडंसं मनोगत व्यक्त कर, तुला कसं वाटतंय हे रोल करताना, कसं काय थोडंसं? खूप मस्त वाटतं हे रोल करून। अच्छा, तुझं आत्तापर्यंत किती प्रयोग केले तू त्याच्यामध्ये, का तुझं फर्स्ट टाइमच आहे? माझं फर्स्ट टाइम। ओके, थैंक यू। वेलकम। ये देखो गाइस, ये अभिजीत दादा इन्होंने जो बाइट दिया था, ये गेटअप चेंज होने के बाद देखो कैसे दिख रहे हैं, आप देख रहे हो। तो इस तरह से चेंजेस होते हैं अलग अलग कैरेक्टर के। देखो बैक स्टेज को ये रिहर्सल चल रही है, हर एक कलाकार अपने अपने चीज़ों में। बैलगाडा शिरस सुरू करेल आणि पहिल्या बारीमोर घोडी धरणार म्हणजे धरणार। दावडी निंबगावच्या खंडोबाच्या यात्रेमध्ये खासदार मेकअप रूम देखो, रेडी हो रहे हैं सब। ये देखो टक्कर का लुक। ये कलाकार बैक स्टेज को देखो, रेडी होके सब अपने अपने कैरेक्टर में है सब, आप देख रहे हो। अभी थोड़ी देर में नाटक चालू होने वाला है, महानाट्य, तो आगे से आपको दिखाऊंगा मैं। ये देखो गाइस, घोड़े यहाँ पे, इस पे अमोल जी कोल्ले सर जो है वो एंट्री करने वाले हैं स्किट में, तो आपको वो एंट्री दिखाई देगी स्किट में। इनके ऊपर
कैसे लाइव एंट्री करने वाले, तो आपको दिखाऊंगा आगे। चल देख रहे हो पूरा नज़ारा, बैक स्टेज फ्रंट स्टेज जाना बाकी है। ये देखो गाइस, अवधूत जिसने अपने को बाइट दिया था उसका गेटअप देखो आप, वो उसका गेटअप लुक ही चेंज हो गया है। इसने कौन सा कैरेक्टर किया है अभी? मुगल ललकारी। मुगल ललकारी का कैरेक्टर इसको दिया गया है। तो देखो ऐसा होता है सारी चीज़ें, आगे आगे भी देखो। 05-10-1143 या क्रमांकावरती मिस कॉल देऊया आणि आपल्या खासदार साहेबांच्या सोबत सभा सदैव कनेक्ट मिस कॉल द्या। यानंतर आदरणीय खासदार साहेब आपल्याशी सोबत असतील। जय शिवराय। तमाम भोसरीकरांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण गेले 4 दिवस आपण जो उदंड प्रतिसाद या महानाट्याला देतात आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे माझ्या खांद्याला घेण्याचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या काळजावर कोरून घेण्यासाठी किनाऱ्यांना नकला बसो हा इतिहास पोहोचवण्याचं काम हे शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही, हा तुम्हा प्रत्येकाला एक ग्वाही देतो। आणि हा तुमचा प्रतिसाद बघितल्यानंतर खरं तर 2019 साली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या युवकाला थेट देशाच्या संसदेत पाठवलं। आणि आपण संसदेत काम करत असताना आपण प्रत्येकाने पाहिलं असेल की शिवछत्रपतींच्या विचारांना अनुसरून सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य तरुणांसाठी, माझ्या माता भगिनींसाठी, माझ्या नागरिकांसाठी, मग तो कांद्याचा प्रश्न असेल, तो पुणे नाशिक हायवेच्या ट्रॅफिकचा प्रश्न असेल, तो रेड झोनचा प्रश्न असेल, तो बिबट्याचा प्रश्न असेल, तो महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवण्याचा प्रश्न असेल, या प्रत्येक प्रश्नासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं। कारण आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी संसदेच्या त्या कार्पेटवर पाऊल ठेवताना पहिल्यांदा सांगितलं होतं की आपण या कार्पेटवर पाऊल ठेवण्याचं भाग्य 140 कोटी भारतीयांपैकी फक्त 545 जणांना मिळतं। आणि हे भाग्य मला मिळतंय याचं कारण शिरूर लोकसभा मतदारसंघानं त्या मायबाप मतदारांनी तुझ्यावर टाकलेला विश्वास, आणि म्हणूनच 3 वेळा मिळालेला संसदरत्न पुरस्कार हा माझा नाही, हा तुमच्या प्रत्येकाचा पुरस्कार आहे। आणि यामुळेही कबुली देतो शिवछत्रपतींच्या आदर्शानुसार, आपल्या इतिहासानुसार महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ताठ मानेनं लढणं, ताठ मानेनं उभं राहणं गरजेचं आहे। आणि जर हे उभं राहायचं असेल तर तुमच्या प्रत्येकाची ताकद पाठीशी असणं गरजेचं आहे। म्हणून तुम्हाला प्रत्येकाला ही विनंती करतो, आज तुम्ही जो थरार अनुभवात, हा इतिहास अनुभवात, हा इतिहास सांगतो काय, हा इतिहास हेच सांगतो की भले आग्र्याच्या दरबारात असेल किंवा औरंगजेबाच्या समोर असेल, म्हणजे आग्र्याच्या दरबारात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मान झुकवून मांडलिकत्व पत्करलं नाही, तर माझ्या मातीसाठी, माझ्या माणसांसाठी लढणं पत्करलं। आणि औरंगजेबासमोर जेव्हा मृत्यू की स्वराज्य हा संभ्रम उभा राहिला, तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी माझ्या मातीचा स्वाभिमान, माझ्या माणसांचा स्वाभिमान पत्करला। महाराष्ट्र दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणार नाही, हे या पुढच्या काळामध्ये आपल्या प्रत्येकाला दाखवून द्यावं लागेल। सगळ्यांच्या मोबाईलचे टॉर्च ऑन झाले पाहिजे, टोटल सगळे पहिल्या लाईन पासून शेवटपर्यंत। लेफ्ट राइट, लेफ्ट राइट, लेफ्ट राइट। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। देखो गाइस, हे बागडणारे 3 कलाकार आपल्या नाटकामध्ये हे 3 कलाकार सगळ्या भूमिका करतात। मराठीचे मोगल, आणि मोगलचे मराठी होतात, आणि अख्खं नाटक गाजून देतात हे 3 जण। 3 कलाकार आहेत, 3 कलाकार, 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 3 क
तुमच्याबद्दल थोडंसं सांगा, तिघांबद्दल माहिती. नमस्ते, माझं नाव विनायक गोगावले. अच्छा, मी प्रॉपर पुण्याचा आहे. ओके. नमस्कार, मी अमर बोरटे. मी शिवपुत्र संभाजी या नाटकामध्ये जे आमचे महेंद्र राजे माडिक यांनी लिखित आणि दिग्दर्शित अशा या नाटकामध्ये मी कान्होजी भांडवलकर याची भूमिका करतो. ओके. नमस्कार, मी जयेंद्र दुधे. शिवपुत्र संभाजी महानाट्यामध्ये मी कान्होजी शिर्के यांची भूमिका करतो. ओके. तर धन्यवाद, तुमचं मनोगत व्यक्त केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. देखो गाइस, बैक स्टेज से यहाँ से सब कलाकारों की एंट्री होती है. यहाँ से अभी पूरे कलाकार एंटर करेंगे. आप बैक स्टेज से देखा था वहाँ पर ये शाहिद. देखो कलाकार कैसे एंटर कर रहे हैं, देखो अंदर. पुरंदरावर सर्व काही आनंदात चालू होतं. एका हाती हा तलवार, दुसऱ्या हाती लेखणी. हेलो गाइस, तो अभी हम मिलने वाले हैं ऋतुजा कामड़े, जो कि पूरा लेडीज़ मेकअप कॉस्ट्यूम का पूरा संभालती है डिपार्टमेंट. तो उससे मिलेंगे, उससे जानेंगे कि ये पूरा सेटअप करने का उसका मतलब एक्सपीरियंस कैसा है, क्या है. तो ऋतुजा, हेलो. तो बताइए आपका एक्सपीरियंस कैसा है, क्या है. राण्यांना साडी नेसवण्यापासून ते त्यांना पूर्ण तयार करण्यापर्यंतचा सगळं काम जास्त ते मी करते. त्यांना साडी नेसवणं, त्यांना शेरा देणं, त्यांना त्यांच्या वेशभूषेप्रमाणे ज्वेलरी देणं आणि त्यांचं हेअरपासून ते त्यांच्या कॉस्ट्यूमपर्यंत सगळं काम मी करते. प्रत्येकाच्या साड्या वेगवेगळ्या असतात. जिजाऊंची साडी असते, त्यानंतर पुतळाबाई, सोयरा मातोश्री, सईबाई यांची साडी असते. छोट्या मुलींना सुद्धा साडी नेसावी लागते जेव्हा लग्नाचा सीन जेव्हा असतो तेव्हा. अशा पद्धतीने जे काही कॉस्ट्युमचं लेडीजचं काम असतं ते मी करते. एकूण किती लेडीज लोकांना तुम्ही तयार करता? 150-180 अशा लेडीज असतात. अशा तेवढ्या सगळ्या लेडीजला आम्ही 3 जण मिळून तयार करतो. म्हणजे कलाकार जेंट्स पण 150 हां, आणि लेडीज सुद्धा 150 का? 150 असतात. म्हणजे एकूण क्राऊड जो आहे तो 350-400चा क्राऊड. 400चा क्राऊड असतो. अच्छा. जे राण्यांचा रोल करतात त्यातले 2-3 जणांची नावं सांगा. जिजाऊ साहेब करतात, त्यांचं नाव तृप्ती भोसले आहे. पुतळाबाई ज्या करतात त्यांचं नाव अमृता महाडिक आहे. जे लेखक आहेत त्यांची बायको. आणि परत धनश्री म्हणून आहे, ती सोयरा मातोश्रीची भूमिका करते. आणि आपल्या सगळ्यांची माहीत असलेली व्यक्तिमत्व म्हणजे येसूबाई साहेब यांची भूमिका स्नेहलता वसईकर ह्या करतात. लता वसईकर यांनी काय कामं केले आधी? ह्या आधी स्नेहलता वसईकर ह्या संभाजी सिरियलमध्ये सोयरा मातोश्रीची भूमिका करत होते. आता इथे येसूबाई राणी साहेब यांची भूमिका करतात. तर गाईज, ही जी आहे ती रानू अक्काचा रोल करते ह्याच्यामध्ये. तर तिचं मनोगत आपण जाणून घेऊयात. सांग, तुला कसं वाटलं तुझा हा रोल करताना, तुझा काय अनुभव? अच्छा, तर तुझा एक्सपिरियन्स काय आहे, तू काय काय करते ह्याच्यामध्ये? अच्छा, थँक्यू सो मच तुझा अनुभव सांगितल्याबद्दल. सो गाइज, ये जो है ये येसूबाई का कैरेक्टर रोल करती है. तो आपका नाम बताइए आणि तुला कसं वाटलं हा कॅरेक्टर करताना, तुझा अनुभव सांग. माझं नाव आराध्या अग्रेसर. अच्छा. मला अनुभव खूप छान वाटला आणि मला याच्याबद्दल अभिमान वाटतो की अमोल सरांसोबत मला काम करायला भेटले. ओके. थँक्यू. तर ह्याच्यामध्ये काय कॅरेक्टर करतेस तू? येसूबाई. ओके, तर ते कसं वाटतंय तुला करून? मस्त वाटते. थोडंसं सांग, काय माहिती आहे तुला? म्हणजे येसूबाई ज्या होत्या त्या स्वराज्याच्या महाराणी होत्या. ओके. त्यांचं लग्न लहानपणात
अच्छा, ठीक आहे. थँक्यू सो मच तुझा अनुभव सांगितल्याबद्दल. थँक्यू. दरबारात राव किंवा रंग देखो जयंत पाटिल साहब यहाँ पर विजिट करने आए हैं, आप देख रहे हो. ये देखो गाइस, सीन चेंज होने के बाद तुरंत कॉस्ट्यूम चेंज करने के लिए देखो कलाकार वापस आए. फटाफट फटाफट कॉस्ट्यूम चेंज कर रहे हैं यहाँ पर, आप देख रहे हो. हॅलो, तर तुमचं मनोगत सांगा मला, कसं वाटतंय तुम्हाला? मला खूप छान वाटतंय. नमस्कार, मी तृप्ती भोसले. शिवपुत्र संभाजी या महानाट्यामध्ये राजमाता आऊसाहेब जिजाऊ यांची भूमिका करते. तसेच मी कव्वालीमध्ये लीड देखील करते. त्यामुळे मी आता सध्या या कव्वालीच्या लुकमध्ये आहे. आणि माझा कव्वालीचा लूक तसेच राजमाता जिजाऊ यांचा जो ड्रेसिंग आहे, जी सगळी ड्रेपरी जी करते ती म्हणजे माझी ऋतुजा कांबळे. अगदी सुंदर, अगदी पटकन 2-3 मिनिटामध्ये अशी ती सुंदरशी आम्हाला साडी नऊवारी घालून देते. आणि त्या गेटअपमध्ये आम्ही उठून वाटतो, कारण की मेकअप दादा, त्यांची ड्रेपरी या सर्वांच्या सहभागामुळे आणि सर्वांच्या सगळ्या मेहनतीमुळे आम्ही एवढ्या सगळ्या प्रॉपर तुम्हाला त्या लुकमध्ये आणि त्या भूमिकामध्ये दिसतो. आणि आत्तापर्यंतचा माझा शिवपुत्र संभाजीचा जो एक्सपिरियन्स आहे तो शब्दात मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण की अक्षरशः ज्यावेळेला आपण बॅक स्टेज असतो किंवा ज्यावेळेस आपण स्टेजवरती जातो त्यावेळेला तो इतिहास अनुभवण्याचा म्हणजे अंगावरती काटे शहारे येणाऱ्यासारखा असा अनुभव आहे तो. आणि तो मी जगते, प्रत्यक्षात जगते. आणि मी खूप खूप लकी आहे की मला या भूमिका करायला मिळाल्या आहेत. आणि तसेच आमचे सर्व टीम आणि आमचे सगळे जे आहेत ते अगदी फॅमिली काइंड ऑफ आहेत. नुसतं ड्रेपरीचे किंवा मेकअप दादा किंवा आम्ही कोणी कलाकार वगैरे म्हणून नाही, आम्ही सगळे एक फॅमिली आहोत. यामध्ये सगळ्यांमध्ये मी काम करते, सहभाग घेतला आहे. त्याबद्दल मी खरंच खूप सगळ्यांचे आणि सगळ्यांचं प्रेम मला मिळावं यासाठी मी सगळ्यांना विनंती करते. मला भरभरून प्रेम द्या सगळ्यांना. आणि त्याचबरोबर जय जिजाऊ जय श्रीराम. थँक्यू सो मच तुमचं मनोगत व्यक्त केलं आणि असेच तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. बहादूरपुराकडे निघा, तिकडे सर्व खजिना. जी राजाजी, राज्यात आली आणि इथेच संघर्ष. माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे. हा आबासाहेबांनी घालून दिलेला आदर्श आधी जरूर अंमलात आणू. शेजादा अकबर पालीजवळ 200 मिळून पोहोचलाय. हे देखो गाइस, जिजाऊ माता आता कसा परफेक्ट अभिनय झाकून जाईल. तो ये देखो गाइस, जो थोड़ी देर पहले इन्होंने बाइट दिया था, ये कवाली सॉन्ग में थे, ये अभी जिजाऊ का रोल कर रहे हैं. सांगा तुम्ही आता ह्या लुकमध्ये तुम्हाला कसं वाटतंय? नमस्कार, मी तृप्ती भोसले. श्री महेंद्रराव वसंतराव महाडिक लिखित शिवपुत्र संभाजी या महानाट्यामध्ये राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांची भूमिका स्वीकारली आहे. मला या गेटअपमध्ये अगदी म्हणजे आऊसाहेबांची फिलिंग आहे की जसं ज्या पद्धतीने इतिहास त्यावेळेला त्यांनी शिकवला आहे महाराजांना. मी सध्या जी 10 वार नेसलेली आहे ती तुम्हाला म्हणजे दिसतीच आहे, किती सुंदर पद्धतीने नेसवली आहे. ही नऊवारी नेसवली आहे तुझ्या कांबळे यांनी. अगदी 3 मिनिटामध्ये हिने मला तयार केलेलं आहे. इतक्या सुंदर पद्धतीने ही नऊवारी हिने नेसवली आहे. आत्ताच नाही तर प्रत्येक ह्याच्यामध्ये ह्यांची नेसवण्याची पद्धत हिला भरपूर प्रकारच्या नऊवाऱ्या नेसवण्यात येतात. त्याचप्रमाणे खूप टॅलेंटेड आहे, खूप काळजी घेते सगळ्याच पद्धतीने. तर फक्त महानाट्याच्या दृष्टीनेच नाही तर प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कधी लागते, किती वेळात लवकरात लवकर तयार करायचं आहे, कोणाची भूमिका कधी आहे, या पद्धतीने ती फटाफट तयार करते सगळ्यांना. त्यासाठी थँक्यू सो मच. खूप सुंदर तयार केलं आहे. नमस्कार, मी धनश्री कुलकर्णी आणि श्री शिवपुत्र संभाजी या नाटकामध्ये मी सोयराबाईंची भूमिका करते आहे. आत्ता आपलं नाटक भोसरीमध्ये चालू आहे आणि भोसरीच नाही तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही हे महानाट्य करतो. आणि तुम्हाला मी जे काही या गेटअपमध्ये दिसते तर हे नऊवारी याच्या मागे एक मोठा हात आहे, तो म्हणजे ऋतुजा कांबळे यांचा.
व्यवस्थित त्यांच्या गेटअपमध्ये रेडी असतात आणि फक्त हाच गेटअप नाही तर तिला बऱ्याच पद्धतीचा गेटअप करता येतात, तिला बऱ्याच पद्धतीची नऊवारी साडी नेसवता येतात आणि आम्ही जे काही पात्र साकारतो आहे आणि हे फक्त ऋतूच्यामुळे आहे, पण हे सगळं झालं आमचं प्रोफेशनली. पर्सनली सुद्धा आमची अटॅचमेंट खूप आहे, ती मला लहान बहिणीसारखी आहे आणि तिचा हा मनमळ स्वभाव याच्यामुळे मी तुम्हाला सांगते तिच्या वतीने तिच्या पेजला नक्की फॉलो करा आणि तिचे फॉलोअर्स वाढवा. थँक्यू सो मच तुमचं मनोगत व्यक्त केल्याबद्दल. थँक्यू. कि संभाग गिरफ्तार हुआ, चलो चलो ले जाना है इन्हें आलम पना के सामने. देखो गाइस, फैन लोगों की भीड़ देख रहे हो यहाँ पे सेल्फी निकालने के लिए. पूरे फैन इकट्ठा हुए हैं यहाँ पे. ये देखो लाइन से रुके हैं सेल्फी निकालने के लिए उनके फैन लोग. बैक स्टेज को ये सारी भीड़ आ चुकी है. अभी ये महानाट्य ख़त्म हो चुका है तो बहुत मज़ा आया देखने के लिए. आई होप आपको भी अच्छा लगा हो. तो मैं ब्लॉग यहीं पे एंड कर रहा हूँ. थैंक यू सो मच. और नेक्स्ट महानाट्य पुणे में हड़पसर में आने वाला है तो ज़रूर आइएगा, देखिएगा. थैंक यू.